हा बोला. माझा प्रश्न दादा असा होता, 2017 पासून ते आतापर्यंत कमी अधिक काळात पालकमंत्री होता, या सगळ्या प्रश्नांची जाण तुम्हाला आहे, पण हे प्रश्न का राहिले आता? मी आपल्याला सांगू का, 2019ला मी सरकारमध्ये आलो, बरोबर आहे. उद्धव ठाकरेंच्या वरून सरकार केलं. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस मी दर शुक्रवारी किंवा शनिवारी पुण्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा पालकमंत्री असल्यामुळं करोनाच्या बद्दल इथं जे काही काम करायला पाहिजे होतं ते आम्ही काम केलं. त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये देखील लोकनियुक्त बॉडी होती आणि पिंपरी चिंचवडला पण लोकनियुक्त बॉडी होती, परंतु त्याच्यामध्ये राजकारण न आणता सरकार म्हणून आमचं वॅक्सिन देण्याचं जे काम होतं, ऑक्सिजन देण्याचं काम होतं, व्हेंटिलेटर्स देण्याचं काम होतं, जम्बो हॉस्पिटल उभे करण्याचं काम होतं, डॉक्टर्स देण्याचं काम होतं, त्याच्यामध्ये रेमडेसिवीर, त्यावेळेस रेमडेसिवीर ते खरं चुकीचं होतं पण सगळे रेमडेसिवीर मागायचे, ते देण्याचं काम होतं, ॲम्ब्युलन्स देण्याचं काम होतं. त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी कुठंही त्या 2.5 वर्षात कमी पडलो नाही ना. मी माझं काम पालकमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी केलं. शेवटी बॉडी आत्ता देखील मी पालकमंत्री आहे, पण तिथं जी बॉडी असते त्यांनी पण तसे ठराव केले पाहिजे. आपण जे काही मंजूर केलेलं आहे केंद्राने किंवा राज्यांनी ते राबवण्याच्या करता तिथं पण स्पीड घेतला पाहिजे. तिथं पण टेंडर काढताना पारदर्शकपणे टेंडर निघालं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंतरी कोणतरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवून टेंडर निघता कामा नये, ह्या गोष्टी कराव्या लागतात. अरे त्रिकुट, तुला माहिती आहे की कोण आहे ते, कोण तुझ्याकडे काम करायचं. एक मिनिट, मी काही नावं घ्यायला आलो नाही, तर लग्नाचा कार्यक्रम नाही. तुम्ही पुणेकर फार हुशार आहेत. त्रिकुट कोण आहे तुम्हाला? अहो तेच तुम्ही शोधायचं. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही नेहमी सूत्रांच्या माहितीने माहिती घ्या. हो का, रवींद्र चव्हाण एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहेच. मी कुठं नाही म्हणलं. केंद्रात पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललेलंच आहे. राज्यात पण नाही, आम्ही भाजप, मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड पुरतं बोलतोय. मी राज्य सरकारचं बोललेलोच नाही, केंद्र सरकारचं बोललेच नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल मी बोलतो. ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात नाही ना बाळा. एक मिनिट, महानगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका करत असते. अरे थांब ना बाबा, तू कशाला मध्ये बोलतो?